4:38 झालेत आणि मी सकाळीच निघालोय अनंत चतुर्थीला गणपती सगळे बघायला. पहिले जाणार आहे खेतवाडीला. एक पण रिक्षा नाही, हायवेला पण चालत जातोय स्टेशनला. 4:56 झालेत आणि मी मीरा स्टेशनला पोहोचलो. हे एका मिनिटात येतोय पण प्लॅटफॉर्म 2 वर आहे. हे बघा. त्या ग्रँड रोडला उतरलो आणि हे दोघे मला भेटलेले, ओम आणि ओमी, माझे भाऊ, मामाचा मुलगा एक मावशीचा मुलगा. आणि हे बघा पाऊस पाऊस चालू झालेला आहे खूप जोरात. ग्रँड रोडचा महागणपती. हे लॅमिंटन, इथे कॉम्प्युटर सगळे स्वस्तामध्ये भेटतात. कॉम्प्युटर पूर्ण तुम्ही बिल्ड करू शकता. आम्ही इथून सरळ आपण जातो. झालं या दोघांनी छत्री आणलेली, आता आम्ही भिजतच जाणार होतो. स्टार्टिंगलाच भिजत जाणार होते, नंतर पडू दे पाऊस किती. आता इथून खेतवाडीचे म्हणजे गणपती चालू होतील. टोटल 14 गल्ले, तर आपण 1 बाय 1 बघूया. खेतवाडीला एकूण 14 गल्ले आहेत. ही खेतवाडी 14वी गल्ली, पण 14व्या गल्लीत गणपती नाही बसत. 13व्या गल्लीपासून गणपती. आता पहिला आम्ही आलोय खेतवाडी 13वी गल्ली. बघा बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तो राजा. खेतवाडी 13वी गल्ली झाली आणि आता खेतवाडी 12वी गल्लीत जातोय आम्ही. खेतवाडी 12वी गल्ली आणि 12व्या गल्लीत बसतो खेतवाडीचा राजा. तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, 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 हे गजानन. अनंत चतुर्थीला यायचं कारण का गर्दी नसते आणि VIP दर्शन होतं सगळीकडे. VIP तेव्हा मुंबईचा महाराजा डायरेक्ट 11वी गल्ली, तेव्हा डायरेक्ट एंट्री, कुठे काय नाही, VIP दर्शन होतं डायरेक्ट. वाव, महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती 40 फुटाची. इंद्राचं रूप दिलंय गणपतीला. पाऊस पण पडतोय आता. खेतवाडी 6वी गल्ली. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. खेतवाडी 10वी गल्ली 2 आहेत. सॉरी, खेतवाडी 10वी गल्ली 3 आहेत. एक आपण तो बघितला दशावतार, दुसरा हा, तिसरा बघायला जातो. आकाशाने 1 इंच.
एक इंचाची श्रीची मूर्ती. एक इंचाची मूर्ती होती, 1 इंचाची एवढीशी. खेतवाडी 9वी गल्ली, खेतवाडीचा चिंतामणी. खेतवाडी 8वी गल्ली, खेतवाडीचा महागणपती. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर. परमेश्वर खेतवाडीचा सुख करतो. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. क्रॉस लेनचा गणपती. आता खेतवाडी 6वी गल्ली, मुंबईचा सम्राट. भक्तांची कामना पुरविता महाद्वारया नगरीचा तू, महाद्वारया नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका. खेतवाडी 5वी गल्ली. हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर. जरा भूक लागली तर इडली वडा. हे गजानन. खेतवाडी 4थी गल्ली. हे गजानन विनायका हे गजानन विनायका हे गजानन विनायका. हा खेतवाडी 2री 3री गल्ली. करता बाप्पा विनायका हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा. पहिल्या गल्लीत गणपती नाही बसला. आले खेतवाडीचे सगळे गणपती बघून. आता आम्ही मस्जिद बंदर स्टेशनला जातोय चालत चालत. मग तिथून लालबागला 2 किलोमीटर आम्ही नुसतं चालतोच. ह्याच्यामुळे आणि हे बोलतोय 5 मिनिटात येईल 5 मिनिटात येईल करून आम्हाला 2 किलोमीटर चालवलंय. असे मॅप बघतात. शॉर्टकट असेल तर लॉंग कट मारतोय. हा म्हणजे पण आम्हाला गणपती पण दिसत आहेत चालता. तसा मॅप बघतो आणि आता इथे डायरेक्ट जायचं. लॉंग कट मारतो. लॉंग कट नाही शॉर्टकट आहे. आम्ही वगैरे स्टेशनला पोहोचून मग तिथून चिंच पोखरीला उतरणार. बघू पोहोचलो तर स्टेशनला. मस्जिद बंदर स्टेशनला आलोय. तिकीट काढलं चिंच पोखरी. तर या डब्याचं चिंच पोखरीला स्टेशनवर उतरलो आणि तिथे चिंच पोखरीचा चिंतामणी. केवढ्या चपलावर चिंच पोखरी. चिंतामणी आणि इथे काळ्या चौकीचा गणपती. इथे आता एवढी गर्दी नाही दिसत आहे. थोडा दुपार होऊ द्या 12-1 वाजता पूर्ण इथे चालायला जागा नसणार. प्लॅन थोडा चेंज झालाय.
म्हणजे चिंतामणीचं दर्शन घेतल्यानंतर काळ्या चौकीला जाणार होतो. पण काळ्या चौकीच्या अगोदर ओमी बोलला रंगाई बदकचा गणपती बघूया आणि त्याच्यानंतर मग काळ्या चौकीचा. काळ्या चौकीचा गणपती. आता आपल्या समोर आहे बाल गणेश पल्लावेश्वर. गेस करा कुठे आलोय. काळ्या चौकीचा गणपती बघून आम्ही कुठे आलो असेल. लालबागचा राजा. आदिश्वर तू परमेश्वर तू सर्वेश्वर हे गजानन. लालबागच्या राजाला तर खूप गर्दी आहे. इथे उभं राहून लालबागचा राजा येईपर्यंत आम्ही खूप गणपती बघू. आता आम्ही जातोय तेजूकाईचा गणपती बघायला. पण आता गणपती नाही आहे. गणपती पुढे आहे तो निघाला. मुंबईचा राजा गणेश गल्लीचा गणपती. गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. मस्त बनवलंय. वाव मस्त गणपती आहे. गणपती बाहेर पडलेला आहे. परळचा राजा. सगळ्या जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वार. एक्सॉस्ट झालो आम्ही आणि खूप भूक पण लागली आणि पाय पण खूप दुखत. हवा आज झोपला डायरेक्ट. कसं काय मंडळी आता बरं वाटतं. आता मुंबईचे सगळे गणपती बघून झाले आहेत. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.